नमस्कार मित्रांनो, जर 60व्या वयानंतरही तुमच्यामध्ये या 6 खुणा असतील तर तुम्ही अगदी निरोगी आहात. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, वयाचा 60वा टप्पा हा एक असा काळ आहे जेव्हा माणूस आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून सुटकेचा निश्वास सोडतो. पण अनेकदा याच वयात एक भीतीही सतावू लागते, तीच म्हणजे आजाराची भीती. आपण आपल्या आरोग्याचा अंदाज घेण्यासाठी करतो. आपण डॉक्टरांकडे जातो, महागड्या मशीन शोधतो आणि रक्ताच्या त्या भीतीदायक रिपोर्टची वाट पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात मोठा आणि सर्वात हुशार डॉक्टर कोण आहे? तो म्हणजे आपले शरीर. तर मित्रांनो, हे आपले शरीर आपल्याला दररोज अनेक छोटे छोटे अत्यंत चमत्कारिक संकेत देते, जे मेडिकल रिपोर्टपेक्षाही खरे असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शरीराच्या अशा 6 गुप्त संकेतांबद्दल सांगणार आहे, जे जर 60 वयानंतरही तुमच्यामध्ये असतील तर विश्वास ठेवा की तुम्ही फक्त आधार कार्डवर म्हातारे झाला आहात. आतून तुमचे शरीर आजही 25 ते 30 वयाच्या वर्षात तरुणासारखे, लोखंडासारखे आणि मजबूत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 6वा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे आणि कदाचित तो तुमच्यामध्येही असेल. तर चला, कोणत्याही उशिराशिवाय आपण सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1, फौलादी मूठ मजबूत आणि हँड ग्रीप. मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मोठ्या संकेतापासून, तुमच्या हाताची पकड. जुन्या काळात आखाड्यातील पैलवान म्हणायचे की माणसाची ताकद ही खरी त्यांच्या मुठीत असते, आणि आजचे आधुनिक मेडिकल सायन्सही अधिक हेच मानते. अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की तुमच्या हाताची पकड फक्त बोटाची ताकद सांगत नाही, तर हे तुमच्या संपूर्ण शरीराचे, तुमच्या नर्वस सिस्टमचे आणि तुमच्या हृदयाच्या मजबूतीचा आरसा आहे. स्वतःची चाचणी कशी करावी? जरा विचार करा. आजही तुम्ही पायाची घट्ट बाटली स्वतः उघडू शकता का? बाजारातून भाजीची पिशवी उचलताना तुमचे हात कापतात का? किंवा सकाळी वर्तमानपत्र वाचताना हातात काही थरथर नसते? तर तुमचे उत्तर हो असेल तर स्वतःची पाठ थोपवा. मित्रांनो, याचा अर्थ असा की तुमचा नसा आणि स्नायू उत्कृष्ट ताळमेळात आहेत. तुमची मूठ आजही इतकी मजबूत आहे, ती म्हातारपणाला जवळ येऊ देत नाही. संकेत क्रमांक 2, सुपर कॉम्प्युटरसारखा मेंदू, उत्तम स्मरणशक्ती. चला बोलूया दुसऱ्या संकेतावर, जो जोडलेला आहे तुमच्या या सुपर कॉम्प्युटर म्हणजे तुमच्या मेंदूशी. अनेकदा लोक म्हणतात, अरे वय झाले, विसरभोळेपणा तर येणारच. चष्मा डोक्यावर ठेवून संपूर्ण घरात शोधणे किंवा चाबी कुठेतरी ठेवून विसरून जाणे. डॉक्टरला याला सिनियर मोमेंट्स म्हणतात आणि हे अगदी सामान्य आहे. पण खरा चमत्कार कुठे आहे? खरा चमत्कार तेव्हा आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या नातवंडाचे वाढदिवस, आजची तारीख, औषधांची योग्य वेळ आणि वर्षानुवर्षाच्या गोड आठवणी अगदी स्पष्ट आठवतात. जर तुम्ही घरचा छोटा मोठा हिशोब आजही कॅल्क्युलेटरशिवाय बोटावर करू शकत असाल तर ही काही छोट्या गोष्ट नाही. हा या गोष्टीचा 100% पुरावा आहे की तुमच्या मेंदूच्या नसा आजही पूर्णपणे तरुण आहेत. तुम्ही अल्झायमर किंवा डिमेन्शियासारख्या मानसिक आजारांपासून पूर्णपणे सुरक्षित आहात. तुमचे मानसिक आरोग्य आजही अगदी टॉप क्लास आहे. संकेत क्रमांक 3, घामाचे थेंब, सर्वोत्तम कूलिंग सिस्टम. तिसरा संकेत थोडा विचित्र वाटू शकतो, पण तो तुमच्या आरोग्याचे खूप मोठे रहस्य उघड करतो. तोच म्हणजे थोडी मेहनत केल्यावरही घाम येणे. वय वाढण्यापेक्षा आपल्या घामाच्या ग्रंथी कमकुवत होऊ लागतात. तुम्ही पाहिले असेल
की अनेक वृद्धांना प्रचंड उन्हातही घाम येत नाही. ऐकायला हे चांगले वाटू शकते, पण अगोदरच्या दृष्टीने हे खूप धोकादायक आहे. हे एक चांगले लक्षण आहे का? जर तुम्ही थोडे वेगाने चालला, पायऱ्या चढता किंवा बागकामाचे काम करता आणि तुमच्या कपाळावर घाम येतो, तर खूप आनंदी व्हा. याचा थेट अर्थ असा की तुमच्या शरीराचे नैसर्गिक एअर कंडिशनिंग खूप शानदार काम करत आहे. घामाद्वारे तुमचे शरीर आत साचलेले सर्व विषारी घटक बाहेर फेकत आहे. तुमचे रक्ताभिसरण अगदी परफेक्ट आहे. घाम येणे म्हणजे आजार नव्हे, तर तुमच्या फिटनेसचे चमकणारे पदक आहे. तर मित्रांनो, संकेत क्रमांक 4, शरीराचा कडकपणा गायब होणे. आता येऊया चौथ्या संकेतावर, जो तुमच्या हाडांची आणि सांध्यांची खरी वय सांगतो. सकाळी सकाळी शरीरात थोडा कडकपणा अडकण असते ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण तुमच्या फिटनेसची परीक्षा यावरून होते की ती अडचण किंवा लवकर जाते. स्वतःची बॉडी टेस्ट कशी कराल? तर जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठता तेव्हा काय तुम्ही फक्त 2 ते 4 मिनिटे चालल्यानंतर किंवा एक चहाचा गरम कप प्यायल्यानंतर तुमचे शरीर एकदम मोकळे होते का? तुम्ही आरामात वाकू शकता का? जर हो असेल तर हे चमत्कारापेक्षा कमी नाही. याचा अर्थ असा की तुमच्या सांध्यांमधील कुशन किंवा नैसर्गिक ग्रीस आजही सुकलेले नाही. तुमच्या हाडांमध्ये आजही रबर बँडसारखा लवचिकपणा शिल्लक आहे. संकेत क्रमांक 5, लोकांमध्ये राहण्याची इच्छा म्हणजे सोशल लाईफ. मित्रांनो, 5वा संकेत कोणतीही फिजिकल टेस्ट नाही, तर तुमच्या हृदयाच्या आनंदाशी जोडलेला आहे. लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा. जपानमध्ये एक जागा आहे, ओकिनावा, जिथे लोक 100 वर्षापर्यंत निरोगी जगतात. त्यांचे सर्वात मोठे रहस्य कोणतेही औषधी वनस्पती नाही, तर त्यांचा आसपासातील बंधुभाव आहे. जर 60 नंतरही तुमचे मन खोलीत एकटे पडण्याचे न करता, तर तुम्ही संध्याकाळी पार्कमध्ये मित्रांशी गप्पा मारणे, शेजाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे किंवा कुटुंबासोबत हास्यविनोद करणे संपत करत, तर तुम्ही आतून खूप जिंदादिल आहात. जेव्हा आपण आपल्या जवळच्या लोकांशी हसतो तेव्हा मेंदू हॅपी हार्मोन्स रिलीज करतात, जेव्हा सर्व प्रकारच्या नैराश्याला आणि ताणतणावाला मुळापासून नष्ट करतात. आनंदी राहणे ही सर्वात मोठी संजीवनी आहे. संकेत क्रमांक 6, चमकणारे डोळे आणि हायड्रेटेड त्वचा. आता आपण पोहोचलो आहोत 6व्या आणि शेवटच्या संकेतावर, जो तुम्ही रोज आरशात पाहू शकता. तो आहे तुमच्या डोळ्यांची चमक आणि त्वचेची आर्द्रता. मित्रांनो, वय वाढल्यासोबत अनेकदा त्वचा कोरडी पडते आणि डोळ्यांची चमक कमी होऊ लागते. पण जरा एकदा आरशात तुमच्या डोळ्यांकडे लक्ष देऊन पहा. जर तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग आजही अगदी स्वच्छ आणि पांढरा आहे, म्हणजे पिवळा पडलेला नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुमचा लिव्हर अगदी फर्स्ट क्लास काम करत आहे. आणि जर तुमचा त्वचेत आजही थोडा नैसर्गिक ग्लो आणि आर्द्रता शिल्लक आहे, तर हे या गोष्टीची खात्री आहे की तुमची किडनी रक्ताला खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ करत आहे. तुमचे शरीर पूर्णपणे हायड्रेटेड आहे. तुमचे चमकणारे डोळे हे सांगत आहे की आतील यंत्रणा अगदी नवीन सारखी आहे. आणि तर माझ्या प्रिय मित्रांनो, हे होते ते 6 उत्तम संकेत जे सांगतात की तुम्ही 60व्या वयातही पूर्णपणे फिट आणि हिट आहात. आता मला तुमच्याकडून खूप प्रामाणिक उत्तर हवे आहे. खालील कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला सांगा की या 6 पैकी किती खुणा तुमच्यामध्ये आहेत. तुमचा स्कोअर नक्की लिहा. जर तुमच्यामध्ये 3 किंवा 4ही खुणा असतील तर तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि जर तुमच्यामध्ये या 6च्या 6 खुबी असतील तर खरोखर माना की तुम्ही आमच्या तरुणासारखी एक खूप मोठी प्रेरणा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला 6
हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुप, आई-वडील आणि मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही सांगा की ते किती स्पेशल आहेत. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या आणि आप्तेष्टांची खूप काळजी घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही अधिक अमृत विचारांसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.